तर यंदा नाशिकच्या इगतपुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणांना पूर्णपणे कलाटणी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी शिवसेनेतून तब्बल 35 वर्ष इगतपुरीत भगवा फडकवला। मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे। तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं संयुक्त उमेदवार दिलेत। महाविकास आघाडी आणि वंचितही मैदानात असल्यानं नगराध्यक्षपदाची लढत चौरंगी झाली आहे। त्यामुळे या संदर्भातील राजकीय समीकरणांचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांच्या रिपोर्टमधून। जागतिक दर्जाचं विपश्यना केंद्र, त्याचबरोबर पर्यटनासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध असलेलं ठिकाण आणि सर्वाधिक पाऊस पडणारा महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळख असलेलं इगतपुरी शहर। या इगतपुरी नगर परिषदेच्या पंचवार्षिकसाठी यावेळेस चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। इगतपुरी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून एक उमेदवार देण्यात आलेला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून संयुक्तपणे एक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी देण्यात आलेला आहे। तर भाजपाने स्वबळावरती रणशिंग फुंकलेला आहे, तर वंचितने देखील नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार दिल्यामुळे ही पंचवार्षिक जी आहे ही चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी दळवी आपल्या बरोबर आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या थेट उमेदवारीसाठी त्यांनी अर्ज प्राप्त केलेला आहे। ताई, काय सांगाल नेमकं इगतपुरीचे जे प्रश्न आहेत नागरिकांचे त्या संदर्भात तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी काय भूमिका घेऊन समोर जाणार? मी इगतपुरीच्या याच्यासाठी मी महिलांचा पहिले पाणी प्रश्न हा इगतपुरीचा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न म्हणजे गावातील जे स्थलांतर झालेलं आहे तो प्रश्न मला सोडवायचा आहे। म्हणजे गावात जेणेकरून गावामध्ये व्यापाराची रेलचेल, मुलांचं शिक्षणाची सोय, हॉस्पिटलची सोय याच्यासाठी मी सगळा हा विकासाच्या याच्यासाठी मी उभी आहे। पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जर कुठेही पाहिलं, महानगरपालिका असो नगरपालिका असो, 24 तास पाणी कुठंच नाही आहे। पण आम्ही दररोज 2 तास पाणी नक्कीच नागरिकांना देऊ एवढा आमचा पक्का शब्द आहे। 150 वर्ष म्हणजे ब्रिटिश काळापासून ही जी लाईटची जी लाईन आहे खांबावर ही सुद्धा आज तशीच आहे ब्रिटिश काळापासून। हे हटवण्यासाठी आम्ही अंडरग्राऊंड केबल सिस्टीम इगतपुरी शहरात आणून सुंदर शहर, स्वच्छ शहर कसं आमचं शहर होईल ज्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपल्याबरोबर भाजपच्या उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या। ताई, काय सांगाल नेमकं काय विजन असणार आहे तुमचं? इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील नसून महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध स्थळ आहे। इथले पर्यटक जे येतात त्यांच्यासाठी आम्ही जे काही करू इच्छितो ते आम्ही पूर्ण करू। पर्यटकांना काय व्यवस्था असेल ते करू आणि इथले रोजगार हमी आहे ना ते आम्ही पूर्ण करू। आणि इगतपुरीचे जे निलंबित आहे कार्यालय ते आम्ही हे करू, पुढे जाण्याचा प्रयत्न करू। वीज आहे, पाणी पुरवठा आहे, रस्त्याची दुरुस्ती आहे, ते आम्ही ते कामं सुरू करू आणि पूर्ण विलंबित करू आणि हे कार्य पुढे टाकू। सगळ्यात मोठा प्रश्न सध्याच्या स्थितीला आहे रोजगार। आज माझ्यासारख्या व्यक्तीला इगतपुरीतून पुण्यात जावं लागतं फक्त 22,000च्या रोजगारासाठी। लोकांना अपडाऊन करावं लागते, इकडे रोजगारावर कोणी बोलत नाही। इगतपुरीकरांसाठी सगळ्यात महत्त्वाची आरोग्याची, शिक्षणाची आणि ज्या मूलभूत सुविधा आहे, ड्रेनेज लाईन आहे, याची त्यांनी काळजी करून लोकांना त्या सुविधा लोकांना पुरवल्या पाहिजे। इगतपुरीत एवढं आज घंटागाडी पण त्यांना कचरा टाकायसाठी पण जागा नाही। म्हणजे या 35 वर्षात या नगरपालिकेने एक स्वतःचं कंपोस्ट डेपोची जागा पण रिझर्वेशन आहे, पण ते रिझर्वेशन फक्त नावाला आहे। ना इगतपुरीत मुलांना खेळायला गार्डन आहे, ना कुठल्या सुविधा आहेत, ना पाण्याची सुविधा आहे। कुणी उठतं गटार बंद करतं, कुणी काय करतं, मग रस्ते बंद करतं। म्हणजे इगतपुरीला कुणी वालीच राहिलेलं नाही। मुलांना खेळायला पार्क वगैरे ते झाले पाहिजे, किंवा चांगले शिक्षणचे इन्स्टिट्यूट्स नाही आहे ते झाले पाहिजे, चांगले दवाखान्याची सोय पाहिजे, मेडिकल फॅसिलिटीज पाहिजे। हे बेसिक वस्तू जे आहे त्या इगतपुरीला हवेशी असं मला वाटतंय। पहिले नॉर्मल मुद्दे जे आमचे सार्वजनिक लोकांचं जे रोज दैनंदिन जीवनामध्ये जे आम्हाला प्रॉब्लेम येतात ते पहिले सॉल्व्ह केलं म्हणजे आम्ही सांगाल का आमची सत्ता चांगली आली आणि आम्हाला उमेदवार चांगला भेटला। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।